रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री, पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। इचलकरंजी महानगरपालिकेसमोर पार्किंगचा बट्ट्याबोळ। अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहनधारक त्रस्त। इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर नागरिकांची वाहने अस्ताव्यस्त पार्किंग केली जात असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। महापालिकेच्या पाठीमागील जागा पार्किंगसाठी असतानाही महानगरपालिकेकडून कोणतेही नियोजन न केल्यामुळे नागरिक रस्त्यावरच पार्किंग करत असल्याने पार्किंगचा बट्ट्याबोळ उडाला आहे। अस्ताव्यस्त पार्किंगमध्ये 100 फुटाचा रस्ता वाहनधारकांसाठी 10 फूटच राहिला असल्याने अनेकदा वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत। त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून रस्त्यावर पार्किंग होणारी वाहने बंद करावीत, अशी मागणी नागरिकातून होत आहे। इचलकरंजी नगर परिषदेची महानगरपालिका झाल्यानंतर महापालिकेमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। सध्या मार्च महिना नुकताच संपला असून आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये नागरिकांची महापालिकेकडे येण्याची संख्या प्रचंड वाढली आहे। महापालिकेच्या आतील भागामध्ये केलेली पार्किंग व्यवस्था ही तोकडी असल्याने नागरिक आपली वाहने प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या रस्त्यावर लावत आहेत। सदर वाहने पार्किंग करत असताना ती अस्ताव्यस्त पद्धतीने व एकामागे एक लावल्याने सुरुवातीला पार्किंग केलेले वाहन काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे। तसेच सदरचे पार्किंग ही रस्त्याच्या मध्यापर्यंत जात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना याचा त्रास होत आहे। त्यातच अटल बिहारी वाजपेयी चौकामध्ये सिग्नल असल्याने सिग्नल पडताच वाहनांच्या रांगा लागतात। त्यातच आगारातून एसटी डेपोकडे जाणाऱ्या एसटीची वाहतूक ही याच रस्त्यावरून होत असल्याने वारंवार महापालिकेसमोर वाहतूक कोंडी होत आहे। त्यातून वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत। त्यामुळे महापालिकेने केलेल्या पार्किंग व्यवस्थेबाबत नागरिकात तसेच वाहनधारकातून संताप व्यक्त केला जातोय। याबाबत महापालिकेने तातडीने उपाययोजना करावी। तसेच महापालिका इमारतीच्या मागील बाजूस प्रशस्त असे मैदान असल्याने स्टेशन रोडवरील गेट खुले करून सदर भागांमध्ये पार्किंगची व्यवस्था करावी, जेणेकरून महापालिकेसमोरील रस्ता हा खुला होऊन वारंवार होणारी वाहतूक कोंडी बंद होईल। तसेच नागरिकांची वाहने महापालिकेच्या आवारात असल्याने सुरक्षित राहतील। याबाबत महापालिका व्यवस्थापनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणीही वाहनधारकातून होत आहे। महानकर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।